तुम्ही आता समजा असा द्राक्षाचा बाग केला ना, सुरुवातीपासून किती खर्च होतो आपल्याला? काही ना काही छोटे औषध जातं, कुठं ना कुठं खुरापणीला वगैरे जातं, पुढे बाकीचे ट्रॅक्टर वगैरे आले, जेसीबी वगैरे आले, काम करून जातात. कोणते पैसे कुठे गेले आपल्याला सगळे यादीत लिहून ठेवतो, नाही तर कधी कधी विसरून जातो. बागेच्या शेवटीला तुम्ही खर्चाचा ही काढता का, किती आपला खर्च झाला होता आणि किती फायदा झाला त्यातून? लगेच डोक्यात क्लिक येत नाही ना की आपला किती नंबर होता. त्यासाठी जर तुमचे ऑनलाईन पेमेंट असते, सगळे ऑनलाईन काय, बँकेतून 1 रुपया जरी कटला ना, आपण त्यासाठी एक ॲप बनवली की हे पैसे तुमचे कटलेले दिसतील, कुठं कुठं गेले त्यात तुम्ही लिहू शकता. कुठं कुठे गेले एकदा लिहिलं की लाईफ टाईम तिथे डेटा राहील. आणि ही डेटा आल्याच्या नंतर तुम्ही त्याला, इथं आमची फिनी AI त्याला विचारू शकता की आम्ही असा खर्च केलाय, ह्याच्यापेक्षा मी किती कमी खर्चात इतकंच उत्पन्न काढणं असं होऊ शकतं, ती सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. ती तुम्हाला लिहून येणार की तुमचा ह्या 6 महिन्यात तुम्ही एवढा खर्च केला, अशा प्रकारे खर्च करण्याच्या ऐवजी तुम्ही असं केला असता, तुमचे 10-5 रुपये वाचले असते. म्हणजे तुमचं मॅनेजमेंट एकदम बजेट इझिली Management करून दाखवा. फायनान्शियल मॅनेजमेंट आहे. एकदम मस्त प्ले स्टोर, ॲप स्टोर सगळ्यावरती आहे.